तर राज्यातील जवळपास सर्वच निवडणुका संपल्यानंतर उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। मात्र त्याआधीच राजकीय वातावरण तापलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकलाय। राज्य सरकारवर आर्थिक बोजा वाढल्याची टीका विरोधकांनी केली आहे। याशिवाय नापिकीनं ग्रासलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक होऊ शकतात। याशिवाय अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा देखील गाजू शकतो। प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे सत्ताधारी पक्ष हा मस्तीमध्ये आहे। जिथे मान सन्मान नाही, जिथे सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगून टाकतो। लाडक्या बहिणींमुळे आमचं राज्य कर्जबाजारी होतंय असं सांगतात। 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे। आम्ही स्पष्टपणे सांगतो की आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे हे राज्य कर्जबाजारी होत नाहीये। या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो। शासनाकडून केवळ 2 ओळीचा एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये। हा घातपात आहे की अपघात आहे, या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्रभर कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।